सख्यानो, नमस्कार सख्यानो, सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण नागपंचमी निमित्ताने ओल्या नारळाच्या करंजा, नेवऱ्या म्हणतात ना त्याला, कोण आपल्या सोप्या पुणेरी भाषेमध्ये त्याला करंजा म्हणतात. तर त्यासाठी बघा असं पीठ ना उकडून घ्यायचं, उकड टाकून. थोड्याशाच करणार आहे, तर एक 7-8 करायच्या होतील तेवढ्या. आणि हा ओला खवलेला नारळ, त्याच्यामध्ये आता आपण त्याचं सारण तयार करून घेऊ. त्यासाठी बघा तूप टाकलं 1 चमचा. त्याच्यामध्ये आपण गूळ विरघळवून घेऊया. एकदम सोपी रेसिपी, मोदक करतो की नाही आपण तशीच, पण या करंजा करायच्या. कोकणी भाषेत, कोकण पट्ट्यामध्ये त्याला नेवऱ्या बोलतात, नेवऱ्या. आपल्याकडे पुण्यामध्ये कसं करंजा म्हणतात ना त्याला. तरी आता आपण असं सारण तयार करून घेऊया. गूळ टाकून, गूळ वितळवलाय, किसून घेतला गूळ तो. आज सणानिमित्ताने करूया. आणि हे आपलं सारण. साहित्य काही जास्त लागत नाही, आपण जे मोदक बनवतो तसंच सेम, फक्त त्याचा शेप वेगळा घ्यायचा. ह्या ज्या तांदळाच्या पिठाच्या उकडीच्या करंज्यांना मोड चांगली यायला हवी, तर त्या सुंदर दिसतात. बघा आता हे सारण पण आपलं झालं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काही टाकलं नाही तरी चालतं, काजू बदामचं ड्रायफ्रूट्स वगैरे. फक्त थोडीशी वेलची पावडर टाकायची की झाले. देवाला नैवेद्य आपण वेलची पावडर टाकते. थोडीशी एक अर्धा चमचा वेलची पावडर बस. तर हे आपल्याला घट्ट करून घ्यायचं, जास्त घट्ट नाही करायचं, अगदी ते रसरशीत झालं पाहिजे, मग छान वाटतात. आणि त्या उकडवायच्या. झाला आपला गोडाचा पदार्थ तयार. आवडीने बाप्पा पण खातात. सख्यानो, तर बघा आता आपलं हे असं पीठ तयार आहे. तर त्याच्या पण असे गोळे करून घ्यायचे आणि त्याच्या पुऱ्याप्रमाणे पाती करून घेऊयात. हाताने पाती करायला वेळ लागतो ना, मग अशी पातळ पाती करून घ्यायची बघा. मग ते पटपट करंज्या होतात. आणि सख्यानो, हे ना थोडंसं चिकटच पीठ पाहिजे, थोडंसं. त्याच्यासाठी इंद्रायणी तांदूळ अर्धा आणि थोडा आंबेमोहर तांदूळ असा मिक्स कर, दळून आणा. हे बघा अशी पातळ पाती तयार करून घ्यायची. पातळ करा म्हणजे त्याला मोड चांगली येते. आता आपण अजून करून घेऊया सगळे. इंद्रायणी तांदूळ घेतला ना, सुगंधी होतात चांगले. मोदक म्हणा किंवा हे असं काही गोडाचा पदार्थ
सुगंधी होतो छान. आता आपण ही 2 पाती करून घेतली. त्यामध्ये आपण आता सारण भरूया. अंदाजाने भरा तुमच्या आवडीप्रमाणे. असं अंदाजाने ते सारण भरायचं आणि पॅक करायचं. बघ असं उभट ठेवा, असं की नाही, असं उभट ठेवा आणि ते असं दाबा, काठोकाठ असं दाबायचं. तेलात सुटायची वगैरे काही भीतीच नसते ना. आपण बघा आता आपली ही अशी चांगल्या कडा दाबून घ्यायच्या, पातळ कडा अशा दाबून घ्यायच्या आणि मोड घालायची. बघा मोड कशी, असं जवळ 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 फोल्ड करत जायचं. मोड घालणं काही अवघड नाही आहे. आता ॲटोमॅटिक सगळं निघालं आहे ना, कातणे वगैरे, त्यामुळे जरा कंटाळा करतात लोक. पण मोड घातलेल्या करंज्या फुटत नाहीत किंवा काही अशा. बघा अशी मोड घालायची. दुसरी एक करून दाखवते तुम्हाला. खूप सोपं, काहीच नाही अवघड. बघा हे असं फोल्ड करायचं, नंतर पुढचं पुढे 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 असं करत जायचं जवळजवळ. बघा आपण रांगोळीला वगैरे कसं टाकतो तसं. बघा कशी छान येते ना मोड, सुंदर येतात मोड. तर अशा मी आता ह्या करून दाखवते तुम्हाला. ठीक आहे सगळ्यांना, करून दाखव. सगळ्यांना बघा आपल्या ह्या आता अशा करंज्या बघा छान तयार झाल्यात. बघा मोडीच्या सगळ्याला मोड घातली मी. बघा आता मी तुम्हाला 2-3 मोदक बनवून दाखवते. बघा आजच्या दिवसाला की नाही मोदक पण करतात. जवळ असं फोल्ड करायची. थोडं सारण कमी आहे ना त्याच्यात, त्यामुळे तो बसला गेला. सारण कमी आहे ना, आपण करंजाच करूया. मोदक घालायला म्हणजे कसं भरपूर सारण पाहिजे ना आतमध्ये. हे पण पटपट होतं, असं काही नाही. बघा किनार घ्यायची, नंतर असं जवळ 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 पटापट पटापट फोल्ड करायचं. एकदम पटकन होतं. जसं आवडेल तसं करा तुम्ही. अशी येते मोड, छान येते ती पण.
परत एक मोदक करूया. मोदक पण छान. जवळ दाबायची, चिमटी घ्यायची आणि असं छान येतो मोदक पण. बघा कळ्या, बघा कळ्या किती सुंदर येतात ना, छान येतात. अजून एक मोदक करून दाखवते. मग आपण उकडायला ठेवूया चाळणीमध्ये. एक 5 ते 6 मिनिट ठेवलं तरी चालेल. पीठ शिजवलेलंच आहे. आणि मोदक तर आलाच पाहिजे ना, गणपती बाप्पाला लागतात ना, नाही का. बघा कशा छान कळ्या येतात. आता आपले हे असे करंजा आणि मोदक दोन्हीही तयार झालेलं आहे. तर मी ती आता थोडंसं एक 5 मिनिट स्टीम व्हायला ठेवते. एक 5 मिनिटानंतर ते छानपैकी स्टीम होईल. बघा, एक 2-3 मोदक केलेत आणि बाकीच्या सगळ्या करंज्या केल्यात. त्याच्यावर आपण ना थोडंसं पाणी शिंपडायचं, म्हणजे त्या तुटत वगैरे नाही, नाहीतर तुटतात ना. मग थोडंसं पाण्याचा हापका मारायचा आणि पाणी गरम झालं मगच आपण त्याच्यावर ठेवून द्यायचं. ते तुम्ही स्टीमरमध्ये पण ठेवू शकता. आता मी हे असं एका पातेलीमध्ये पाणी ठेवलं आहे, त्याच्यावर स्टीम करून घेणार आहे. पाणी गरम झाल्यानंतरच ठेवा, नाहीतर ते होत नाही बरोबर. आपले मोदक पण छान आले आणि करंजा पण. आता मी हे असं ठेवून देते स्टीम व्हायला. बघा पाणी थोडंसं शिंपडायचं आणि स्टीम व्हायला ठेवायचं. आता झाकण ठेवते. ठीक आहे सगळ्यांना. मग तुम्हाला मी सर्व करून. सगळ्यांना बघा तरी हे आपले असे तर बॉईल झालेले आहेत मोदक आणि करंजा आहे. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. आणि व्हिडिओ कसा वाटला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा व्हिडिओबद्दल. ठीक आहे सगळ्यांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांनो. बाय.